भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे महामंडळ विलीनीकरण केले तर पायाभूत सुविधांसाठी कोकण रेल्वेला निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी गोवा सरकारने तसा विलीनीकरण ठराव मंजूर केला आहे. रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करताना तसा विषय समोर आला आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा विषय ठेवणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. श्री केसरकर यांनी रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व तेथील विविध समस्या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती त्यांनी दूरध्वनी प्रणालीद्वारे पत्रकारांना दिली. कोकण रेल्वेच्या संदर्भात आणि विशेषतः सावंतवाडी टर्मिनसच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही 27 रोजी दिल्ली येथे या खात्याचे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांच्या सोबत झाली आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न कोकण रेल्वेच्या संदर्भात आहे, उदाहरणार्थ टर्मिनसचं काम पूर्ण करायचे, त्याच्यानंतर तिथं काही सुविधा द्यायच्या, या संदर्भात त्यांनी कोकण रेल्वेला सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्टॉपेजचा जो प्रश्न हा जो त्यांच्या स्तरावर असतो, त्या ठिकाणी नॉर्थला जाणारी एक, साऊथला जाणारी एक आणि एक वंदे भारत अशा 3 रेल्वेचे प्रस्ताव पाठवण्याचे सूचना या त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या खात्याला दिलेल्या आहेत. मी मुंबईला पोहोचल्यानंतर याबाबत कोकण रेल्वेशी सुद्धा बोलून हे प्रस्ताव लगेच त्यांच्याकडे पाठवण्यात येईल याची खात्री करेन. या टर्मिनसकडे जाणारा रस्ता जो आहे हा जिल्हा नियोजन मंडळातून आणि इमारत ही सिंधुरत्नाचे जे हॉटेल त्या स्टेशनला मंजूर आहे, त्या इमारतीमध्ये हे बुकिंग ऑफिस घेऊन हा प्रश्न सुद्धा लवकरच सोडवण्यात येईल. या संदर्भात एक प्राथमिक मीटिंग मुंबईला झाली आहे, लवकरच दुसरी मीटिंग सुद्धा होईल. कोकण रेल्वे हे कॉर्पोरेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी त्याला रेल्वेकडून उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेऊन गोवा राज्याने जसा प्रस्ताव दिलाय की रेल्वेमध्ये कोकण रेल्वे मर्ज करा, अशाच तऱ्हेचा प्रस्ताव हा महाराष्ट्राकडून पाठवण्याच्या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. आणि तसं झालं तर लाईनचं डबल लाईन करण्याचा प्रस्ताव असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, अनेक गोष्टींना नवीन मार्ग मिळू शकेल. या बाजूने मालगाड्या मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील, त्याच्यामुळे रेल्वे सुद्धा फायद्यामध्ये येऊ शकेल. आणि त्याच्याचबरोबर मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री असल्यामुळे जे लोकल रेल्वेला असणारी गर्दी आहे हे मी त्यांच्या लक्षात आणून दिले. आणि या संदर्भात जसा पुणे मुंबईच्या संदर्भात एक प्रयोग झालेला होता की डबल डेकर ट्रेनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. अशा रीतीचं काही नवीन टेक्नॉलॉजी वापरून ह्या गर्दीसाठी ऍडिशनल प्रवाशांची कॅपॅसिटी मुंबईमध्ये निर्माण करता येईल का सबअर्बन रेल्वेसाठी, याचा सुद्धा त्यांनी ताबडतोब आपल्या डिपार्टमेंटला आदेश दिले की अशा तऱ्हेच्या प्रस्तावावर आपण विचार करून त्याच्यावरचा अहवाल सादर करा. त्याच्यामुळे अतिशय चांगली अशी मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आणि त्यांच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली जे चांगलं काम रेल्वेचं भारतामध्ये चालू आहे याच्याबद्दल कोकणच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार सुद्धा मानले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.